मित्रांनो, फायनान्शियल एज्युकेशन आजकाल लाईफचा एक खूप इम्पॉर्टंट भाग बनला आहे. जॉब असो की बिझनेस, फायनान्शियल प्लॅनिंग खूप गरजेची असते. बट प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे आपण फायनान्शियल प्लॅनिंग करताना थोडंसं कन्फ्यूज असतो. तसेच योग्य फायनान्शियल ॲडवायझरद्वारे जर आपण प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केली तर आपला हार्ड अर्न मनी कुठे आणि कसा इन्व्हेस्ट करायचा हे समजून घेतलं तर फ्युचरमध्ये आर्थिक परिस्थितीची चिंता दूर होईल. याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत श्री योगेश लोखंडे सरांसोबत, जे आपल्याला सांगतील फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल. तर सर, पहिला प्रश्न असा आहे की सामान्य माणूस किंवा फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर जेव्हा सेव्हिंग्स करण्याचा विचार करतो तर पहिली गोष्ट लक्षात येते ते म्हणजे एकतर गोल्ड इन्व्हेस्टमेंट, FD किंवा बँकमध्ये सेव्हिंग्स करून ठेवणे. तर अशा लोकांचे असं मत असतं की फायनान्शियल ॲडवायझर पण आपल्याला काय सांगणार त्याच गोष्टी सांगणार. तर तुमच्या हिशोबाने फायनान्शियल ॲडवायझरची नक्की गरज असते का? बऱ्याच वेळा आपण काय करतो की रॉंग ॲसेट्सला चूज करतो. आपल्या ह्या इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीमध्ये आपल्याला हे माहीतच नाही आहे की आपल्याला नक्की पोचायचं कुठं आहे. म्हणजे जे काय आपण टूल्स वापरतोय, FD असेल, गोल्ड असेल, म्युच्युअल फंड असेल, SIP असेल, असे बरेच मार्ग आहेत. पण ह्या मार्गांचा कुठल्या लोकेशनसाठी, म्हणजे आपण म्हणतो ना की आता समजा आपल्याला इथून मुंबईला जायचं आहे तर मुंबईला जाण्यासाठी आपल्याला बरेच रस्ते आहेत. तर त्या रस्त्यातनं जात असताना आपल्याला कुठला रस्ता बेस्ट, सेफ त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवेल ह्याची गॅरंटी कुणाला माहित नसते. आणि होतं काय की मार्केटमध्ये आजच्या तारखेला बरेच स्कॅम होत आहेत. बरेच काही फ्रॉड इन्व्हेस्टर्स पण असे आहेत की जे तुम्हाला त्या ठिकाणी अडकवतात. तर अशा पोझिशनमध्ये असताना आपल्याला एक अशी गायडन्स हवी आहे, असा एक व्यक्ती हवा आहे की जो आपला हात पकडून आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवणं गरजेचं आहे. कारण ही इन्व्हेस्टमेंटची जर्नी छोटी नाही आहे, ही खूप मोठी आहे. तर ह्याच्यामध्ये होतं काय की या जर्नीमध्ये जात असताना आपल्याला टप्प्याटप्प्याला काही रिक्वायरमेंट्स येतात की जसं काही घर घ्यायचंय, मुलांचं शिक्षण आहे, काही आजारपण आहे. या प्रत्येक गोष्टीला आपल्याला एक महत्वाची अमाऊंट लागते आणि ती कधी आणि कुठल्या राईट ॲसेटमध्ये टाकून आपल्याला ती मिळवता येते, हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मार्केटमध्ये डायरेक्ट कधीच मिळणार नाही. तुम्ही YouTube बघाल, व्हिडिओज बघाल, त्यातून काही गायडन्स म्हणून काही प्रोडक्ट्स चूज पण कराल. पण जेव्हा तुम्ही गुंतवणुकीकडे येता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो आहे तो आहे डिसिप्लिन आणि फोकस. जेव्हा तुम्ही फोकसली एखादी इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुमच्या आयुष्यात येणारे हे जे काही टप्पे आहेत, ज्याला आपण गोल्स म्हणतो, म्हणजे काही रिटायरमेंटचे प्लॅनिंग असतील, मला रिटायरमेंट व्हायचंय, माझ्या मुलांचं शिक्षण असेल, त्यांचं मॅरेज असेल, त्याचबरोबर मला काही वर्ल्ड टूर्स करायचे आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला युट्यूबवरती किंवा स्वतः तुम्ही देऊ शकत नाही. कारण प्रत्येक गोष्टीची करत असताना कुठून कुठं काहीतरी एक ते म्हणतात पिल्लू येतं, म्हणजे काय त्याला म्हणतात रिस्क. की ती आल्यामुळे होतं काय की आपण जेवढा पैसा सेव्ह केलेला आहे ना तो सगळा इरोड होतो, निघून जातो. तर अशा वेळी तुम्हाला जो एक मेंटॉर आहे, एक गाईड आहे, एक प्लॅनर आहे, तो तुम्हाला हँड होल्ड करून ह्या प्रत्येक रिस्कची ना जबाबदारी तुमची काय आहे आयडेंटिफाय करून देतो. आणि जेव्हा तुम्हाला आयडेंटिफाय होतं तर तुम्हाला प्रत्येक टप्प्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी तुमचा पैसा तो इन्व्हेस्ट करून देतो. आणि त्यामुळंच आता तुम्ही जर बघितलं तर अर्जुन, महाभारतामध्ये अर्जुन जर बघितला असाल तर एवढा मोठा तो दुर्योधन, म्हणजे एवढा मोठा तो एक धनुर्धारी होता. आणि आता कल्की मूवी तर आलेलाच आहे, तर बऱ्याच लोकांना अर्जुनचं महत्व तर कळालं असेल की तो किती पॉवरफुल होता. तर अर्जुन सारखा एवढा मोठा एक योद्धा असताना सुद्धा त्यांना एका गाईडची गरज होती. तर त्यांनी राईट गाईड चूज केला होता, कृष्ण. कृष्णाने तिथं फक्त त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांच्याकडे सगळ्या ताकद होत्या की नाही, त्यांच्याकडं दैवी ताकद होती, ते स्वतः ईश्वर होते. तरी सुद्धा मार्गदर्शनासाठी त्यांनी राईट मेंटॉर चूज केला, एक राईट गाईड चूज केला की त्यांनी त्या मार्गावरती कसं गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने त्यातनं सेफगार्ड झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं त्यांनी महत्व त्या ठिकाणी त्यांना पडलं. तर असंच या फायनान्शियल जर्नीमध्ये, कारण फायनान्स तुम्ही तुमच्या वयाच्या एंड पर्यंत फायनान्सवरती काम करणार आहात. आयदर तुम्ही जॉब करा, बिझनेस करा किंवा कुठल्याही प्रकारचं इन्कम करा. पण ह्या जर्नीवरून जात असताना तुम्हाला बरेच काही टप्पे येणार आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला हँड होल्डिंग खूप गरजेची. आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे 100% नाही तर 200% तुम्हाला गायडन्सची गरज आहे. जेव्हा तुम्ही राईट गायडन्स घ्याल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये ना जी 10x जंप आहे ना, ती जंप तुम्ही सहज घेऊ शकता. आणि मला आवर्जून वाटतं
की मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली की एक गाईड बनण्याची, लोकांना मार्गदर्शन करण्याची, आणि मला बऱ्याच माझ्या क्लायंटकडून तसा रिस्पॉन्स येतो. त्यामुळं खूप छान आहे. गायडन्स हा खूप गरजेचा आहे. तर सर, दुसरा प्रश्न आहे इन्शुरन्स बद्दल. आजकाल इन्शुरन्स खूप मॅन्डेटरी गोष्ट आहे आणि सगळ्यांना याची कल्पनाही आहे. पण ॲज अ एक्सपर्ट म्हणून मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की इन्शुरन्स नक्की करावं का, आणि करावं तर ते का करावं? आणि कदाचित माझे इतकी क्लायंट आहेत ना आतापर्यंतचे, तर बऱ्याच क्लायंटकडून असा प्रश्न कधीच आलेला नाही की इन्शुरन्स करणं गरजेचं आहे का. तर हा मुळातच असा प्रश्न आहे की हा प्रश्न ॲडवायझरला किंवा गाईडला विचारणं गरजेचं आहे, पण ते यूट्यूब असो किंवा अशा व्यक्तीला विचारतात की ज्याच्याकडे नॉलेज नाही आहे, राईट. तर तुम्ही फॉरेनला गेला का मॅडम कधी? गेले लवकर. तर मी हा प्रश्न का विचारला, कारण फॉरेनमध्ये जेव्हा तुम्ही जाता ना, तर त्या ठिकाणी इन्शुरन्स हा मॅन्डेटरी आहे. कारण तिथल्या मूलभूत ज्या गरजा आहेत, म्हणजे जसं हॉस्पिटलायझेशन असेल किंवा डेंटल सुद्धा जी आहे. तर माझे स्वतः जिजू, म्हणजे सांगायला म्हणजे जरासं कॉमेडी वाटतंय मला, विनोदीच आहे, पण तरी पण माझे जिजू US वरून फक्त डेंटल ट्रीटमेंटसाठी इथे येऊन परत गेले होते. याचं कारण काय आहे? कारण समजा एक दाताचा खर्च, रूट कॅनलचा जो खर्च आहे इंडियामध्ये कमी आहे, त्यामुळे लोकांना काय वाटतं की इन्शुरन्स हा गरजेचा नाहीये. हा सिंपल असं लोकांना. पण हाच खर्च जेव्हा तुम्ही US ला बघता तर तो 8-9 लाखाच्या वर आहे. तर तेवढ्यामध्ये तिकीट काढून तो इथं येऊन ती ट्रीटमेंट घेणं खूप स्वस्त पडतं. तर त्यांना जास्त का महत्वाचं वाटतं, कारण त्या ठिकाणी तो खर्च, इन्फ्लेशन ह्या वाढत गेलेला. आता इंडियामध्ये सुद्धा हीच गोष्ट होत चाललेली आहे. तुम्ही जर रिसेंटली कधी हॉस्पिटलमध्ये जर गेला असाल, फार लांब जायची गरज नाही, कोरोना येऊन गेला, लोकांना इन्शुरन्सचं महत्व कळलेलंच आहे. कारण कोरोनामध्ये एक सिंपल काय आजार होता, एक सर्दी खासी सारखा आजार, पण त्याच्यामुळं एवढं मोठं महामारी झाली. पण त्यावेळी लोकांचे जेवढे आयुष्यभराचे साठवलेले जे काही पैसे होते ते त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या आईवडिलांसाठी, स्वतःसाठी पूर्णपणे संपून गेले. लोकांचे बिझनेस संपून गेले. तर मला खूप वाईट वाटतं, कारण बऱ्याच लोकांकडे इन्शुरन्स नसल्यामुळे ते गरीब होतात. खूपच महत्वाची गोष्ट आहे. इन्शुरन्स ज्यांच्याकडे आजच्या तारखेला नसेल त्यांना फ्युचरमध्ये खूप मोठे फटके बसू शकतात, कधीही येऊ शकते. आणि तुम्ही कधी विचारा, कोणालाही विचारा, समजा तुमची वाईफ असेल, मुलं असतील, आई वडील असतील, आणि तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर त्यांनी सांगितले की एखादी कॉस्ट आहे 1 लाख, 2 लाख, 5 लाख, आणि तुम्ही म्हणाल की नाही, ही कॉस्ट आता माझ्या बँकेत पैसे नाहीये, मला कर्ज मिळत नाहीये, तर मी थोडं डिले करेन, असं कोणी म्हणणार नाही. म्हणजे तुम्ही विचार करून बघा, कारण ही एवढी महत्वाची गोष्ट आहे. जर तुमच्याकडे हा जर सेफगार्ड असेल, याला मी पॅराशूट म्हणतो. तुम्ही समजा फ्लाईट मधनं ट्रॅव्हल करताय किंवा एखाद्या हेलिकॉप्टर मधनं ट्रॅव्हल करताय, तुमच्याकडे समजा जर ते कवच नसेल आणि तुम्ही तिथून वरून जम्प केला विदाउट पॅराशूट, काय होईल? तर सेम तुम्ही या फायनान्शियल जर्नीमध्ये तुम्हाला जे महत्वाचं पॅराशूट हवं आहे ते आहे इन्शुरन्स. कारण तीच तुम्हाला सेफगार्ड करणार आहे जेव्हा तुम्ही एखाद्या परिस्थितीमध्ये असाल. जोपर्यंत एखादी व्यक्ती किंवा एखादा क्लायंट त्या परिस्थितीत जात नाही ना, तोपर्यंत त्याचं ह्याचं महत्व नाही कळत, इम्पॉर्टन्स नाही कळत. तर एक दुसरं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. माझे अजून एक क्लायंट आहेत, तर त्यांनी 1 वर्ष प्रीमियम भरला आणि 1 वर्ष भरल्यानंतर ते म्हटले मला काहीच होत नाही, मी तर सगळं जिम करतो, माझं फूड व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी माझ्या परफेक्ट आहेत. आणि कोरोनाचा पिरियड आला आणि त्यांना हॉस्पिटलायझेशन झालं. त्यांचे बिझनेस स्टॉप होते, इन्कम स्टॉप होते, त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचा पैसा नव्हता त्यांच्या मेडिकलचा. तर वी नेव्हर नो, आणि त्याच्यासाठीच त्याला अनएक्सपेक्टेड किंवा त्याला एक इमर्जन्सी फंड सारखं बघितलं पाहिजे लोकांनी. कारण ही कधीही येऊ शकते, कुणाच्याही आयुष्यात येऊ शकते. माझी विश नाही अशी कुणाच्या आयुष्यात यावी, पण वी नेव्हर नो, कधी येऊ शकते. पण 3 प्रकारचे इन्शुरन्स तुमचे असणं गरजेचं आहे. एक टर्म इन्शुरन्स, दुसरा मेडिकल म्हणजे हेल्थ इन्शुरन्स म्हणतात तो, आणि पर्सनल ऍक्सिडेंट. तर हे 3 इन्शुरन्स तुमच्याकडे असतील तर तुम्हाला बाकी कुठल्याही इन्शुरन्सचा सपोर्ट घेण्याची काही गरज नाही. तर इन्शुरन्स खरंच लाख मोलाचा आहे. कारण तुम्ही जेवढं इन्व्हेस्टमेंट करता त्यापेक्षा जास्त जर तुम्ही इन्शुरन्सवरती विचार केला तर वर्षाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर एक 25 वर्षाची जर 25 वर्ष किंवा 30 वर्षाच्या असलेली एक फॅमिली आणि मुलगा, ह्यांचा एक जो खर्च येतो मेडिकलचा, म्हणजे जो खर्च मेडिकल इन्शुरन्स याचा, तो 50,000च्या आत आहे.
आणि त्याच्यामुळे तुम्हाला जवळपास 1 करोड पर्यंत तुम्हाला त्याचं प्रोटेक्शन मिळतं. तर एवढी मोठी जर तुम्हाला रिटर्न्स असतील, कारण बरेच लोक विचारतात मला की सर आपण इन्शुरन्सला पैसे तर भरतो पण यातनं रिटर्न तर काहीच नाहीये, बरोबर आहे ना. पण रिटर्न मध्ये जेव्हा तुम्ही बघता ना, तर रिटर्न मध्ये तुमची फॅमिली आहे, त्याची व्हॅल्यू लावू शकता का तुम्ही? तुमची मुलं बाळ आहेत ज्याची तुम्ही व्हॅल्यू लावू शकता का? आणि महत्वाचं, तुम्ही जे आयुष्यभर कमवलेले पैसे आहात हार्ड अर्निंग म्हणजे तुम्ही तुमच्या बॉसचं ऐकता, त्या पैशासाठीच ऐकता ना, सगळ्या गोष्टी पैशासाठीच चाललेल्या, राईट. पण तुम्ही तुमच्या बॉसचं ऐकता, परिस्थितीत न जाता, ट्रॅफिक मधनं जाता, सगळ्या गोष्टी करता आणि तो एक सुंदरसा तुमचा काहीतरी एक सेव्हिंग करता, ते पैसे बँकेत ठेवता आणि ते पैसे तुम्ही असेच देऊन टाकता. तर हे एवढे मोठे रिटर्न्स आहेत. त्याच्यामध्ये रिटर्न्स तुम्हाला कदाचित डायरेक्ट नाही दिसणार आहेत, पण इनडायरेक्ट खूप जास्त. त्यामुळे इन्शुरन्स हा मस्ट मॅन्डेटरी प्रोडक्ट. सर, काही लोक FD करतात, SIP करतात, म्युच्युअल इन्व्हेस्टमेंट करतात, तर त्यांना काहीतरी भाग एक रिटर्न्स म्हणून मिळतो. तर याचा अर्थ असा होतो की मधल्यामध्ये कोणीतरी प्रॉफिट कमवतंय आणि त्यांना ॲज अ रिटर्न म्हणून एक अमाऊंट देते. तर हे नक्की काय गणित आहे? आता हे गणित खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा कसं आहे की आपण फक्त काही इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट जे आहेत ना, त्यांना एक रिटर्नच्या एका बास्केटमध्ये बघतो किंवा ब्रॅकेटमध्ये बघतो, आणि त्या बास्केट किंवा त्या ब्रॅकेटमध्ये बघत असताना आपण फक्त त्या रिटर्नकडे आपलं लक्ष असतं. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण असं पकडू, एक्झाम्पल घेऊ, फ्लॅट आपण घेतोय. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही फ्लॅट विकत घेताय तर तुम्ही काय बघताय, एकतर तिथलं लोकेशन काय आहे, बरोबर आहे, आणि त्या लोकेशन बरोबरच आपण काय बघतो, त्याची प्राइस काय. हा, आता आपण हे नाही बघत की त्या फ्लॅटच्या बनवण्यामध्ये कॉस्ट किती इन्व्हॉल्व्ह झाली, काय काय लागलं, आणि त्या बिल्डरने किती पैसा कमवला, हे कधीच बघत नाही आपण, बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये होतं काय की ही सगळी प्रोसेस करत असताना आपण स्वतःला काही महत्वाचे प्रश्न विचारायला हवे. इन्व्हेस्टमेंट करत असताना किंवा हे असे प्रश्न जेव्हा आपल्याला पडतात तेव्हा काही दोन महत्वाचे प्रश्न मी माझ्या वर्कशॉपमध्ये कायम विचारतो. माझ्या सेमिनारमध्ये असो, माझ्या वेबिनारमध्ये असो, हे 2 प्रश्न जे आय ओपनर क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ते तुम्हाला नक्की स्वतःलाही विचारायचे आहेत आणि लिहूनही ठेवा की तुम्ही नक्की श्रीमंत कुणाला करता, तुमचा पैसा नक्की वापरते कोण. कारण तुम्ही आज हा जर प्रश्न नाही विचारला तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट मधला, सेव्हिंग मधला आणि तुमच्या पैशातल्या जे काय रिटर्न्सचा तुम्हाला तारतम्य कधीच लावता येणार. कुठलाही बिझनेस असो, तो बिझनेस कमवण्यासाठी आलेला आहे. त्यांचं स्वतःचं जेव्हा प्रॉफिट होईल तेव्हा ती जास्त ग्रो होते. मग काय होतं की बऱ्याच वेळा काही व्यक्ती असेल, काही कंपनी असेल, ती काय करते की त्यातला एक सर्टन पार्ट देते. आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड मध्ये कसं आहे की तिथं एक कंपनी नाही आहे, तिथं बास्केट आहे. त्या बास्केटमध्ये 100 पेक्षा जास्त कंपनी असतात. ICICI असेल, टाटा असेल, विप्रो असेल, अशा मोठ्या कंपन्या आहेत की ज्या जवळपास 50 वर्षापेक्षा जास्त त्यांचा कालावधी इंडियामध्ये नाही तर वर्ल्ड वाईड आहे. तर ह्या कंपनी काय करतात, ते बँकेकडून लोन घेण्यापेक्षा आपल्यासारखे काही रिटेल लोक आहेत त्यांच्याकडून पैसा घेतात. आता ते पैसे घेतल्यानंतर काय करतात, त्यांचे कदाचित काही नीड्स असतील, त्या बिझनेसचं एक्सपान्शन असेल किंवा काही ग्रोथ ऑप्शन्स असतील किंवा कुठल्या सिटीजमध्ये त्यांचे ब्रांचेस ओपन करायचे असतील. पण फोकस काय की बिझनेस एक्सपांड करणं, बरोबर आहे ना. सेम वे जेव्हा आपले पैसे त्यांच्याकडे आपण ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून करतो तर त्या बदल्यामध्ये ते बँकेला जे काही रिटर्न देणार आहेत ते इन्व्हेस्टरला. तर हे साधं गणित आहे, पण या गणितमध्ये पण तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की नक्की तुम्ही श्रीमंत कुणाला करता. कारण ते रिटर्न जर तुम्ही होम लोन किंवा ह्याच्यात जर कम्पेअर केला तर त्याच्यामध्ये तुम्ही बिल्डरला लोन मध्ये पैसे देता आणि ते लोन फेडण्यासाठी तुम्ही बँकेला पैसे देता. आता हे जर तुम्ही गणित जर बघितलं बँकेचं आणि बिल्डरचं, एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊ की एक घर घेताय, 50 लाखाचं घर घेताय आणि त्या 50 लाखासाठी तुम्ही लोन 40 लाखाचं काढलं, 10 लाखाचं तुम्ही डाऊन पेमेंट केलं. आता ही गोष्ट करत असताना तुम्ही काय केलं, बँकेकडून एक सर्टन लोन घेतला, बरोबर आहे, 8% ते 9%. आता बँक काय करते, तुम्हाला ते लोन देते आणि ते पैसे डायरेक्टली कुणाला देते, बिल्डरला देऊन टाकते, बरोबर आहे ना. म्हणजे आता तुम्ही बघा, ते 20 वर्षाचं लोन आहे. 20 वर्षाचं लोनसाठी तुम्हाला दर महिन्याला जवळपास 45,000 रुपये EMI येईल. आता हे पैसे तुम्ही रोटेट दर महिन्याला करताय आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करताय.
ह्यालाच गुलामगिरी म्हणतात, ह्याला स्लेव्हरी म्हणतात, ह्यालाच 9 to 5 स्लेव्हरी किंवा रॅट रेस म्हणतात. आणि या चक्करमध्ये तुम्ही अडकत जाता. कारण होतं काय, 20 वर्ष तुम्हाला भरायचं आहे पैसे, बरोबर आहे. मग तुम्ही श्रीमंत कोणाला केलं पहिला? 50 लाख रुपये देऊन बिल्डरला केलं, बरोबर आहे. आणि 50 लाख घेऊन बँकेला 20 वर्षामध्ये तुम्ही 1 CR देताय, इंटरेस्टवर इंटरेस्ट, आणि तुम्ही जवळपास 1 करोडपेक्षा जास्त बँकेला देताय. म्हणजे तुम्ही ऍट ए टाइम एका कंपनीला श्रीमंत करताय, कारण तिथं तुम्ही काम करताय 20 वर्ष. त्याचबरोबर तेच पैसे तुम्ही पे करताय बँकेला श्रीमंत करताय, आणि बँकेकडून ते पैसे घेऊन देऊन बिल्डरला करताय, आणि तुम्ही बिल्डरला श्रीमंत करताय. मग नक्की तुम्ही काम कोणासाठी करताय? स्वतःसाठी करताय का या 3 लोकांसाठी करताय? बरोबर आहे. म्हणून हा प्रश्न खूप गरजेचा आहे. कुठलाही तुमचा पैसा ज्यावेळी तुम्ही इन्व्हेस्ट करताय, तर इन्व्हेस्ट करताना हा विचार करा, तुमच्या ऍडवायझरला, तुमच्या प्लॅनरला विचारा, नक्की श्रीमंत कोण होत आहे. तर कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर ह्यात असेल, कारण गुंतवणूक ही अशी आहे की जी वारंवार करावी लागणारी गोष्ट आहे. पण त्याच्या पुढे जर ध्येय निश्चित असेल तर त्याची तुम्हाला त्याप्रमाणे परतफेड मिळते, रिटर्न्स मिळतात. आणि रिटर्न्स मध्ये सुद्धा बरेच लोक मग सांगतात की मग ते तर व्हर्च्युअल्स आहेत, सगळ्याच गोष्टी व्हर्च्युअल. तर त्याच्यावरती थोडा विचार करणं गरजेचं आहे जेव्हा आपण गुंतवणुकीमध्ये रिटर्न्स किंवा आपण नक्की याचं तारतम्य बघत असताना, कॅल्क्युलेशन करत असताना हे सगळे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं. तुमचा पैसा कोणाला श्रीमंत करतोय? तुम्हाला करतोय, तुमच्या फॅमिलीला करतोय, का दुसऱ्यांना? सर, आताच तुम्ही होम लोन बद्दल बोललात. मला सांगा, होम लोन नक्की कधी घेतलं पाहिजे? आता होम लोन एखादी व्यक्ती घेते का, याच्या मागचं पहिलं शास्त्र बघू. कारण इन्व्हेस्टमेंट हे सगळं ओव्हरऑल ना बिहेवियरल आहे. म्हणजे त्याला असं म्हणतात की आपण कायम ना दुसऱ्यांचं बघून कॉम्पिटिशन करतो, की त्यांना आयफोन घेतला म्हणून मी आयफोन घेतला, त्यांना गाडी घेतली म्हणून मी गाडी घेतली. त्याचबरोबर आपण काय करतो की आपल्या आजूबाजूचे जे काही मित्र आहे, मित्र परिवार असेल, ते फोटो टाकतात, स्टेटसवरती असेल, फेसबुकवरती असेल, गृहप्रवेशाचे असतील, कशाचे, आणि आपण काय म्हणतो की आपण अरे नाही, ह्याच्यापेक्षा मोठा फ्लॅट आपण घेतला पाहिजे. तिथून ही जर्नी सुरू होते. म्हणजे कुठं? सायकोलॉजिकल. पहिला आपण विचार हा नाही करत आहे की माझ्याकडे एवढे पैसे आहेत का, कारण क्रेडिट, लोन या गोष्टींमुळे तरतूद तर होऊन जाईल, हे सगळ्यांना माहिती आहे. पण मला खरंच गरजेचं आहे का, हा प्रश्न कधी विचारत नाही. आणि त्यामुळे मी काय म्हणतो की इन्व्हेस्टमेंट हा नुसता पैशाचा गेम नाही आहे, तर सायकोलॉजिकल गेम आहे. म्हणून तुम्ही जर पुस्तक, तुम्हाला माहित असेल सायकोलॉजी ऑफ मनी, हे जर तुम्ही पुस्तक जर वाचाल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत की तुम्हाला पैसा खेळवतो का तुम्ही पैशाला खेळवता. कारण हा जो पूर्ण जो गेम आहे, मनी गेम आहे, हा जेव्हा तुम्ही अंडरस्टँड कराल ना, तेव्हा तुम्हाला हे कळेल की फायनान्स हा खूप सिम्पल आहे, पण आपण कॉम्प्लेक्स करत जातो. कारण आपल्याकडे एक राईट डायरेक्शन नाही आहे, राईट गाईड नाही आहे, राईट स्टेप्स नाही आहेत, आणि राईट प्रोसेस नाही आहे. या सगळ्यांची गोष्टींची कमी असल्यामुळे होतं काय की आपण कायम फक्त पैशाला कमवण्यासाठी किंवा पैशाच्या मागं धावत राहतो, आणि ही सायकल कंटिन्यू राहते, आणि आपण त्याच्यामुळे एक गुलामगिरीमध्ये, जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, गुलामगिरीमध्ये अडकत जातो. आता होम लोन किंवा घर घेण्याचं खरं शास्त्र काय आहे की एक तर जो तुमचा EMI, म्हणजे एक फॉर्म्युलेटेड म्हणा किंवा एक शास्त्रामध्ये आपण म्हणतो ना की अशी एक विधी आहे आणि विधीप्रमाणे असं केलं पाहिजे, पण ती विधी प्रत्येकाला सेम लागू होईल असं नाहीये. पण तरी पण आपण आता एक टॉपिक वरती बोलतोय, तर एक विधी किंवा एक फॉर्म्युला म्हणून तुम्हाला हे आपण ह्याच्यामध्ये बोलू पॉडकास्टमध्ये, की एक साधारण तुमचा जर EMI तुमच्या येणाऱ्या इन्कमच्या 35% पेक्षा जास्त असेल तर घेऊन 35% पर्यंतच EMI असावा तुमचा. ठीक आहे. ह्याच्या मागचं कारण काय आहे की आता तुम्ही बघा, साधारण आपल्याकडे एक 100 रुपये असतील, 100 रुपये मधले 55 रुपये आपल्याला घर खर्चाला लागणार आहे, बरोबर. उरले 45 रुपये. आता त्या 45 मधले जर 35% पेक्षा जास्त तुम्ही युज केले तर तुम्हाला बाकीचे जे काही खर्च तुमचे येणार आहेत, इमर्जन्सी येणार आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी जो पैसा हवा आहे तो कधी राहणारच नाहीये. तर कमीत कमी तो 10% तरी असावा आपल्याकडे, शास्त्र असं सांगतं. पण हे तुमच्या इन्कम, फायनान्शियल प्लॅनिंग, तुमची जी काय असलेले लोन, ह्याप्रमाणे चेंज होणार आहे. तर पर्सनल फायनान्स जो आहे हा प्रत्येकाचा वेगळा आहे, आणि ज्यावेळी तुम्ही तो सेपरेट आउट कराल, जेव्हा तुम्ही स्वतःची परिस्थिती, स्वतःचे पैसे,
स्वतःची स्थिती, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही आयडेंटिफाय कराल ना, तुम्हाला हे फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये कधी होम लोन घेतलं पाहिजे हे तुम्हाला कळेल. आता राईट एज, आता मी तुम्हाला काय सांगितलं की आपलं इन्कम झोन सांगितलं की इन्कम झोन मध्ये जेव्हा हे 35% पेक्षा कमी असेल, ह्याच्यामध्ये जर बसत असेल तुझं ईएमआय आहे, जसं आपण 45,000चा ईएमआय बद्दल बोललो, हा जर 1 लाखाचं तुमचं इन्कम असेल तर ह्या इन्कम मध्ये 45,000 हे तुमच्या इन्कम मध्ये, म्हणजे 1 लाखचं इन्कम आहे त्याच्यामध्ये हे 25,000 जर बसताय तर तुम्ही ते घेऊ शकता. बरोबर. आता एज म्हणजे कसं आहे की हा एक असा पार्ट आहे की तुमचं जर इन्कम आणि एज जर मॅच होत असेल, म्हणजे तुम्ही, बरेच लोक हीच चुकी करतात, म्हणजे जॉबला लागतात आणि जॉबला लागल्याबरोबर पहिलं त्यांचा जो डिसिजन असतो इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेणं असतं. आणि होतं काय त्यामुळं की त्या घर घेतल्या पुढच्या 5 वर्षामध्ये ते फ्रस्ट्रेशन नाही चालतात, कारण इन्कम काय वाढत नाहीये, कारण महागाई वाढतीये. बरोबर. त्याबरोबर तुमचे जे काय बिझनेसेस आहेत किंवा जॉब्स आहेत ते काय म्हणतात की आपलं एवढं इन्कम नाही होतंय, बिझनेस एवढा आपला प्रॉफिटमध्ये नाहीये, तर तुमची सॅलरी एवढी वाढणार नाहीये. प्लस तुमच्या परफॉर्मन्स वरती पण ते चेक केलं जातं, तुम्ही कंटिन्यू तेवढं काम करताय का ह्याच्यावरती पण बघितलं जातं. आणि बऱ्याच वेळा मला हसू पण येतं असा वेळा की किती जरी काम केलं तरी आपल्या बॉसला कधीच ते काम आवडत नाही, आणि ते आवडणारही नाही. समजा काही एम्प्लॉई, जर मी त्यांना असं जर बोललो की बाबा तुम्ही काम खूप छान करताय, तर ते काम कुठे ना कुठेतरी व्हॅरी होणार आहे. तर हा इंडस्ट्रीचा नियम आहे, पण तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे, माझ्या अर्ली एज मध्ये कधीच होम लोन घ्यायचा नाही. एवढा मोठा दगड कधीच गळ्यात बांधून विहिरीत उडी मारून, कारण आपल्याला अजून माहितच नाही आहे की फायनान्शियल जर्नी किती डेप आहे. आपली लाईफ पुढची 30-35 वर्ष जी आहेत ती किती डेप आहे आपल्याला माहित नाही, आणि आधीच जर एवढा मोठा आपण दगड जर गळ्यात बांधून उडी मारली तर पहिला तळाला जाणार. तर त्यामुळे होम लोन घेत असताना तुम्ही ज्यावेळी स्टेबल असाल, तुम्हाला कळालं की माझं जॉबचं लोकेशन फिक्स आहे, त्याच्यानंतर मी चेंज नाही करू शकत, कारण माझ्या मुलाबाळांची जे काही शाळा आहेत या इथून लोकेशन पासून जवळ पडत आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित माझ्या फॅमिलीसाठी प्रॉपर होत आहेत, तिथून जॉब व्यवस्थित लोकेशनला मिळतोय, तेव्हा तुम्ही डिसिजन घ्या की या जागेवर तुम्ही होम लोन घ्या. याला सबसिक्वेंट एक प्रश्न असाही येऊ शकतो तुमचा मॅडम की मग त्यावेळी समजा तिथले रेट वाढले असतील तर, बरोबर आहे ना. हाच प्रश्न फायनान्शियल प्लॅनिंग मधला खूप गरजेचा आहे, आणि ह्याच्यासाठी स्टेप्स लागतात. कारण जेव्हा तुम्ही लोकेशन वाईज बघता तर त्याच्या आधी तुमची इन्व्हेस्टमेंट चालू होते. तुम्ही तुमच्या वयाच्या 35 वर्षापर्यंत ज्यावेळी तुम्ही हे इन्व्हेस्टमेंट प्रॉपर करता तेव्हा तुम्हाला लोकेशन बॅरियर नाही पडत, कारण तुमच्याकडे मुबलक पैसा असतो. तर त्याच्यामुळं या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये होम लोन हे तुमच्या वयाच्या 35च्या नंतरच घेतलेलं बेटर आहे, कारण तुमचं रिस्क ॲपेटाईट, रिस्क घेण्याची ताकद आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही डिसिजन घ्याल, एक मॅच्युअर वेनं डिसिजन घ्याल, आणि घर घेताना ऍक्च्युली लोकांना दाखवण्यापेक्षा माझ्या गरजेसाठी आहे ह्याच्यासाठी तुम्ही घर घ्या. तर हा श्रीमंतीचा जे टॉप 1% लोक जे म्हणतात ना श्रीमंत आहेत का, कारण त्यांना हा डिसिजन कधी घ्यायचा आहे, कुठल्या एजला घ्यायचा आहे हे माहिती आहे. आता लोक असेही म्हणतील याच्यामध्ये की आपली जिथे म्हणतात की बाबा चादर बघून पाय पसरावे, मी असं नाही म्हणणार, तुम्ही चादर वाढवा तुमची चादर जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवा, पण त्याला टाइम लागणार आहे. कुठली गोष्ट इन्स्टंट नाही आहे. त्यामुळे मी 30 प्लस का म्हटलं, तोपर्यंत तुमची चादर वाढवा. जेव्हा तुमची चादर वाढेल ना, ऑटोमॅटिकली तुम्ही पाय पसरवा, बरोबर आहे ना. तसंच होम लोन घेत असताना तुमचं एक एज झालं ना, तोपर्यंत तुमची प्रॉपर एक इन्व्हेस्टमेंट होऊन जाईल, तुमचा एक पोर्टफोलिओ खूप सुंदर बनेल, आणि पोर्टफोलिओ बनल्यानंतर त्याच्या पोर्टफोलिओ बँकेकडून ईएमआय घेण्यापेक्षा आपण आपल्या पोर्टफोलिओवरती ईएमआय घेऊ शकतो. बँकेला श्रीमंत कशाला करायचं, स्वतः श्रीमंत होतो. होम लोन रिलेटेडच एक समज आहे की गैरसमज आहे, आय डोंट नो, की होम लोन घेतला तर टॅक्स कमी करता येतो, हे खरं आहे का? आता मार्केटमध्ये ना प्रत्येक व्यक्ती हे आपलं काही ना काहीतरी विकते, राईट. आता होम लोन ही असा पार्ट आहे ना की आता मी तुम्हाला समजा म्हटलं की साधारण एक 50 लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे, तुम्ही कराल का? पण 50 लाखाचं लोन काढून घर घ्यायचंय, सायकोलॉजी, राईट. आपल्याला काय सोपं वाटतं की मी 50 लाख बँकेला भरेन, 1 करोड भरेन, पण मला काहीतरी घर भेटतं, प्रॉपर्टी होते. पण जेव्हा इन्व्हेस्टमेंटची गोष्ट येते ना, तर इन्व्हेस्टमेंटमध्ये होतं कसं की आपण एक अकाउंट असतं ज्याच्याकडे आपण कधी बघितलेलं नाही, फक्त नंबर्स दिसत आहेत, आणि त्या नंबर्सकडे बघत असताना आपल्याला वाटतं अरे आपल्याकडे काहीच नाही आहे, त्या नंबरसाठी सगळा गेम चालला. लक्षात, घर राहण्यासाठी असेल तर ओके आहे, हा टॅक्स सेव्हिंग साठी पण आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून. पण जर तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट मध्ये विचार करत असाल
तर हा खूप मोठा आणि चुकीचा प्रश्न आहे. त्याच्यापेक्षा FD मध्ये पैसे टाकलेले बेटर. का? आता होम लोन किंवा जेव्हा आपण कर्ज काढून घेतो तर गव्हर्नमेंट आपल्याला ATCच्या अंतर्गत आपल्याला टॅक्स सेव्हिंगची एक हे देते, सवलत देते की ज्याच्यामध्ये जवळपास 1.5 लाख पर्यंत तुम्ही तुमचे टॅक्स जे आहे, म्हणजे 10 लाखाची जर तुमची सॅलरी असेल तर 5 लाख तुमचे नॉर्मली गव्हर्नमेंट सांगते एक स्लॅब मध्ये, आणि त्याच्यानंतर 1.5 लाख ऍडिशनल जवळपास 6.5 लाखापर्यंत तुम्ही त्याच्यावर लागणारं जे काही टॅक्सेशन आहे ते रिड्यूस करू शकता किंवा वाचवू शकता. बरोबर आहे. आता ते 1.5 लाख वाचवण्यासाठी आपण काय करतो, आपण आपले 20 वर्ष सॅक्रिफाईस करतो. बरोबर ना. 20 वर्ष मी गुलामगिरीत राहीन पण टॅक्स सेव्ह करेन. माझ्या सॅलरीमधला 30% किंवा 20%चा टॅक्स सेव्ह करण्यासाठी मी 20 वर्षाची गुलामगिरी पत्करेन. आता हा कधीच तुम्हाला कोणी सांगितलंही नसेल आणि कदाचित तुमच्या कधी विचारांमध्ये सुद्धा आलं नसेल की हे असंही कधी असू शकतं. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण होम लोन घेतो तर 20 वर्ष बांधील आहे, बँकेला तर पैसे द्यायचेच आहेत. बरोबर आहे. आता दुसरं एक त्याच्यामध्ये तुम्हाला सेव्हिंग एक मेजर पार्ट आहे, तो प्रिन्सिपलचा आहे, जो 2 लाखापर्यंत तुम्ही वाचवू शकता. पण ओव्हरऑल जर तुम्ही टॅक्सेशनचं बघितला तर टॅक्सेशन मध्ये तुमचे 20% 1.5 लाखावरती वाचतात. पण मी तुम्हाला त्याच्यापेक्षा जर बेस्ट ऑप्शन सजेस्ट केला तर तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल. राईट. आता याच्यापेक्षा बेस्ट